नमस्कार मित्रांनो, कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आता मी माझ्या मामीच्या मंदिराच्या इथे आलो. मामीचं इकडे माहेरघर. तर मित्रांनो, मामीचं माहेरघर इकडे या मंदिराकडे आलो मी. तर मंदिराला भेट देतो. तर चला आता मंदिरात जाऊया. तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं मी स्वागत करतो. आणि मित्रांनो, आज मी आमच्या ओटवणे गावात माझ्या मामीच्या माहेरघराकडचं जे मंदिर आहे तिकडे आलो. हे मामीच्या इथलं गावातलं मंदिर आहे. छान असं मंदिर आहे मित्रांनो, दाखवतो तुम्हाला. पूर्ण असा मंदिर परिसर लांबच्या लांब असा आहे आणि आजूबाजूला अशी मंदिरं आहेत भरपूर. तर मी आता मंदिराकडे आलो. ते बघा, पाठीमागे सगळी मंदिर आहे आणि छान वाटते इकडे. तर चला आपण मंदिरात आजूबाजूचा मंदिर परिसर बघूया. तर मित्रांनो, या मंदिराकडे मी नेहमीच येत आहे आणि या देवाचं दर्शन घेत आहे. तर हे आपल्या तळकोकणातला ओटवणे गाव, सुंदर असा निसर्गाच्या वास्तव्यात असलेलं हे मंदिर आपल्या तळकोकणात असा. आणि मित्रांनो, अनेक मंदिरात तुम्ही बघितल्या असतील, पण असा खेडोपाडी असणारी मंदिरं वेगळीच अनुभूती देऊन जातात. आणि आपल्या तळकोकणात अशी अनेक मंदिरं असतात जी बघण्यासारखी असतात. आणि आपल्या देवाच्या दृष्टीने जर बघू गेलं तर आपण त्या मंदिरात गेल्यानंतर एक वेगळी अशी शांतता आपल्या भेटत असतात. तर इथे एक मंदिर असं आणि मित्रांनो, पूर्ण अशी उभी असलेली ही वेताळ देवाची मूर्ती असा मित्रांनो. आणि छान अशा आपल्या त्या कोकणातलं ह्या मंदिर मित्रांनो. आणि आपल्या ओटवणे गावात मी असे आणि आपल्या तळकोकणातला माझ्या मामीच्या गावाचा मंदिर असा. आणि इथे मी नेहमीच या मंदिराकडे येत आहे आणि इथे दर्शन घेत असतं. तर आपल्या तळकोकणात अशी अनेक मंदिरं असतात, ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात मला नक्कीच आनंद होतो. तर आपलं मंदिर परिसर बघूया आपण या मंदिराचं.
तर मित्रांनो, इथे काही महिला वर्ग आपल्या देवाच्या जो देवा प्रसाद लागता तो बनवण्यात मग्न असत. तर येथे इथल्या महिलांनी थोडक्यात मला माहिती सांगितली की प्रसाद देवासाठी पहिलं बनवलं जातं आणि नंतर मग लोकांसाठी वाटलं जातं प्रसाद. तर ही इथे जेवण म्हणजे प्रसाद बनवण्याच्या कामात व्यस्त असताना महिला वर्ग ह्या आजीन म्हाका छान अशी माहिती सांगितली. तर आपल्या तळकोकणात अशी प्रत्येक मंदिरामध्ये प्रसाद जो पहिलो देवाक दिलो जाता प्रसाद, त्याच्यानंतर मग लोकांसाठी वाटलं जातं प्रसाद. तो प्रसाद इथे बनवताना महिला वर्ग. तर आपल्या तळकोकणात अशी अनेक मंदिरं असतात ती तुमच्यापर्यंत पोचवूक म्हाका नक्कीच आवडत मित्रांनो. आता मी ओटवणे या गावात असे आणि तर मित्रांनो, हे आमच्या मामीच्या गावातलं हे मंदिर आहे रवनाथ देवाचं. आणि आजूबाजूला ना छान छान अशी मूर्त्या आहेत, मंदिरं आहेत आणि छान वाटते इकडे. आणि या मामीच्या गावातलं मंदिर असल्यामुळे मी इकडनं जात होतो ते इकडे आलो. तर बघा हे मंदिर आणि आजूबाजूचा परिसर. चला मित्रांनो, आता पाऊस लागण्याची शक्यता आहे, त्याच्या आधी पळूया आपण. तर मित्रांनो, या मंदिराकडे आलेलो मी. तर कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटतो. पुढच्या मंदिराकडे जाऊया आपण. तर चला, हा व्हिडिओ इथपर्यंत संपवतो. चला, कोकणची सावली यूट्यूबवर नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. चला.